नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रावर मोठं संकट येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना अलर्ट देखील केलेला आहे। कोणतं नेमकं मोठं संकट आहे, फडणवीसांनी शेतकऱ्यांना कशाप्रकारे अलर्ट केलेला आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात काही 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊयात। जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल निनोच्या धोक्याबाबत शेतकऱ्यांना अलर्ट केलेला आहे। नंबर 2, सह्याद्री अतिथीगृहावर कृषी संकटासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। नंबर 3, खरीप हंगामासाठी बँकांना कर्ज वितरणाचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता या 3 मुद्द्यांवरती आजचा हा व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत माहिती बघा। मित्रांनो, पेट्रोल डिझेल टंचाई सोसणाऱ्या राज्यावर आणखी एक संकट घोंगावत आहे। इंधन टंचाईमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेले आहेत। आता नवीन येणाऱ्या नैसर्गिक संकटाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होणार असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अलर्ट केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली। यात त्यांनी आगामी काळात कृषी क्षेत्रावर असणाऱ्या संभाव्य संकटाबाबत माहिती दिली। या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असणाऱ्या उपाययोजनांची देखील सविस्तर माहिती दिली। शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतीसाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी बँकांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच शेतकरी कर्जमाफी ही 30 जूनपर्यंत करू अशी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी अल निनोच्या संभाव्य धोक्यावरही चिंता व्यक्त केली। तसेच या काळात काय उपाययोजना केल्या जातील याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामापूर्वी तयारीची बैठक घेतली। त्याआधी राज्यस्तरीय बँकिंग कमिटी SLBची बैठक झाली। या बैठकीत एकूण कर्जवाटपाबाबत चर्चा झाली। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी तयार करण्यात आली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँका या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं। राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना केवळ 26% कर्ज देतात। DCC आणि ग्रामीण बँकेचा जो टार्गेटचा अचिव्हमेंट आहे ते 80% आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचा 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना सांगण्यात आलं आहे की सिबिलची मागणी कोणत्याही बँकेने करू नये असेही निर्देश देण्यात आलेले आहेत।